जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे आपले स्वागत करतो। मित्रांनो, सध्या मी लोणावळ्यात आहे। मनोज जरांगे पाटील यांची काही तासानंतर या मैदानामध्ये सभा होणार आहे आणि त्या सभेच्या ठिकाणी सध्या मी पोहोचलो आहे। आपण पाहतो पाठीमाग ज्या सभेला ज्या गावागावातून महाराष्ट्रातून जी लोक एकत्र झालेले आहेत त्या लोकांना नाश्त्याची सोय केलेली आहे। बघा, मराठी माणूस आणि ग्रामीण भागातून माणूस आले की नाश्त्याची कशी सोय असते बघा। काय काय नाश्त्याला सांगा? चटणी, ठेसा, लोणचं, पुन्हा चपाती, संत्री, सफरचंद हे दाखवून सांगण्याचा उद्देश असा आहे की किती चांगल्या प्रमाणे या ठिकाणी सोयी या ठिकाणी होते। लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी येते, परंतु कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी गैरसोय होत नाही असंच या ठिकाणी सांगायचं। आपण जर पाठीमागे बघितलं, या पाठीमागे या इकडं आपण जर इकडे बघितलं तर किती शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे। पहा, चहाची व्यवस्था आहे या ठिकाणी, चहाची व्यवस्था आहे, चपात्या आहेत, भाकरी भी आहेत, तर या ठिकाणी चहाची व्यवस्था आहे, चपाती, जेवण आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी होत आहे। या ठिकाणी या थोड्या गर्दीमुळे आम्हाला पण थोडं कव्हर करायला अडचण येते। या इकडं आपण थोडं ग्राउंड दाखवण्याची, आता ग्राउंड दाखवू, नेमकं सकाळ सकाळ काय चालू आहे हे दाखवण्याचा खरं तर या ठिकाणी मी प्रयत्न करत होतो। काही तासात या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांची सभा होणार आहे आणि या सभेच्या ठिकाणी आपण सध्या आहोत। प्रचंड मोठ्या संख्येने हे ग्राउंड आहे, हजारो गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, त्या बाजूला सभा आहे आणि अशा गाड्या येतच आहेत, म्हणजे पहाटेपासून, काल रात्रीपासून या ठिकाणी गाड्या येत आहेत। आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। आता नेमकं ह्या आरक्षणाविषयी त्यांना काय वाटतंय हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी इंदापूरहून काही मराठी मावळे या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया घेणार आहोत। या ठिकाणी किती लोक आलेले आहेत? तुमची किती लोक आलेले आहेत? साधारणपणे इंदापूर मधून 700 गाड्या आता आलेत आतापर्यंत, अजून एक 300 ते 400 गाड्या इंदापूरहून येणार आहेत। काय मनामध्ये खतखत काय, मराठा आरक्षणाविषयी खतखत आहे? शॉर्ट मध्ये सांगा। शॉर्ट मध्ये असं की मनोज जरांगे पाटील आज कोटीच्या समुदायाने बाहेर पडलेत, तरी पण सरकार याचा कुठल्याही पद्धतीने गांभीर्याने विचार करा नाही। आता सरकारचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल। अनेक मराठी आमदार तुमच्या समाजाचे आहेत, परंतु तुम्हाला ही एवढी वेळ आलेली? ज्या दिवशी मनोज दादांनी आंतरवलीवर प्रस्थान चालू केलं त्यावेळेस मराठ्यांच्या सर्व खासदार आमदारांना गंगाजळीत समाजाने केलेलं आहे। पुढची दिशा कशी असेल? मनोज दादा जे आदेश देतील ते आता तरी आझाद मैदानापर्यंत 26 तारखेपर्यंत त्यांचा आदेश आहे सगळ्या समाजाला, त्या पद्धतीने सगळ्यांनी फॉलो करताय समाज, आणि 26 तारखेला आझाद मैदानावर जे आदेश देतील ते त्याचा पुढे पालन होईल। काय सांगाल? मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा आहे, आता मुंबईकडे निघालेलो आहे, शासन झुकल का? कारण झुकल का मुद्दाम का म्हणतोय तर अनेक वर्ष झाला आपला लढा या बाबतीत चालू आहे। आमचे दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे जे काम चाललेलं आहे, पूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज एकत्र आलेला आहे। आज लोणावळा या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी सर्व मराठा समाज आलेला आहे। सरकारला जाग अजूनही येत नाही, पण हा मराठा समाज मुंबईत या ठिकाणी सर्व एकत्र आलेला आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या आलेल्या मराठा समाजातून एकही मराठा घरी जाणार नाही, आरक्षण घेऊनच माघारी जाणार, तोपर्यंत जाणार नाही। आमचा या ठिकाणी प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही थांबणार नाही। काय सांगाल? एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी आहे, परंतु कुठलीही गैरसोय होताना दिसत नाही। हे मराठा समाजाने इथं सगळ्यांना जेवणाची वगैरे सोय केलेली आहे। मावळ तालुक्यातील सगळ्या मराठा बांधवांनी इथं जेवणाची एक उत्तम सोय केलेली आहे, त्यामुळे काही गैरसोयीचा विषय काही नाही।